वर्ध्यामध्ये रामनवमीच्या निमित्तानं सांस्कृतिक वातावरण रंगात आलंय आणि सार्वजनिक बजाज वाचनालयात अजरामर गीत रामायण आणि नृत्य सादरीकरणाचा भव्य कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला वर्धेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी उपस्थिती लावली आहे। विशेष म्हणजे 156 वर्षांपासून चालत आलेली गीत रामायणाची परंपरा यावेळी सुद्धा जपली गेली आहे। गीत रामायणातील सुरेल गीतं आणि भावपूर्ण नृत्याविष्कारानं उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले। या कार्यक्रमामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक संगनमत साधत रामनवमी उत्सव अधिकच संस्मरणीय ठरलाय। बीड जिल्ह्यातील भायाळा गावामध्ये आयोजित सप्ताहाच्या सांगता प्रसंगी ग्रामस्थांनी भक्तिभावानं कोट्यवधी रुपयांची देणगी जाहीर केली आहे। भगवानगडावरील माऊली मंदिरासाठी सुमारे 4.25 कोटी रुपये तर सप्ताहासाठी 1 कोटी रुपयांची वर्गणी जमा करण्यात आली अशी माहिती यावेळी देण्यात आली। या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या। त्यांच्या आगमनावेळी ग्रामस्थांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले। आमच्या संस्थेचा वर्धापन दिन आहे। तर 156वा या वर्षी वर्धापन दिन आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही रामनवमीच्या पूर्वसंध्येला रामावरती कोणताही एक कार्यक्रम आयोजित करीत असतो। तर यावर्षी गीत रामायणाचा अजरामर गीत रामायणाचा आम्ही कार्यक्रम आयोजित केला। यावर्षी आम्ही त्याची थोडीशी संकल्पना बदललेली आहे आणि आम्ही कार्यक्रम जो आहे तो रामनवमीच्या पूर्वसंध्येला न करता 4 दिवस आम्ही केलेला आहे कार्यक्रम। 22, 23, 24 आणि पूर्वसंध्या म्हणजे 25 तारीख असा आम्ही 4 दिवसांचा हा गीतांचा आणि नृत्यांचा कार्यक्रम रामावरचा आयोजित केलेला आहे। अत्यंत सुंदर प्रतिसाद आहे। जवळपास पूर्ण हॉल जे आहे 4ही दिवस जवळपास श्रोते वर्ग जे आहेत त्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि पूर्ण हॉल जो आहे तो पूर्ण फुल आहे।